स्क्रीनवर दिसणाऱ्या या व्यक्तीला थोडंसं बारकाईनं बघा, ही व्यक्ती नेमकं काय काम करते आहे। ही व्यक्ती पेपर तपासत आहे, अर्थातच पेपर असेसमेंट करत आहे। आता पेपर असेसमेंट करते आहे म्हणजे हा एखादा प्राध्यापक असला पाहिजे किंवा शिक्षक असला पाहिजे किंवा उच्च माध्यमिकचा एखादा शिक्षक असला पाहिजे, परंतु असं नाही आहे। हा चक्क एक सेवक आहे, चपराशी आहे आणि तो सध्या पीजीचे पेपर तपासतो आहे। एका महाविद्यालयाचे पेपर तपासण्याचं काम या चपराशाने केलेलं आहे। ही घटना घडलेली आहे मध्य प्रदेशमधल्या एका महाविद्यालयामध्ये, ज्या महाविद्यालयाचं नाव आहे शहीद भगतसिंह पीजी महाविद्यालय आणि हे शासकीय महाविद्यालय आहे। या शासकीय महाविद्यालयामध्ये पीजीच्या परीक्षा पार पडल्या। पीजीच्या परीक्षा पार पडल्यानंतर पेपर तपासायचं काम सुरू झालं, परंतु हे पेपर तपासण्यासाठी चक्क एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली। आता या शिपायाची नियुक्ती कोण केली हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। या महाविद्यालयामध्ये पीजीला शिकवणाऱ्या एक प्राध्यापक आहेत, ज्यांचं नाव आहे खुशबू पगारे। खुशबू पगारे यांनी जे बुक लिफ्टर आहेत राकेश मेहर यांना सांगितलं की माझ्या विषयाचे पेपर तपासून घ्या, मी तुम्हाला 7,000 रुपये देते, ते पैसे इतर कोणाला तरी द्या आणि माझ्या विषयाचे पेपर तुम्ही तपासून द्या। राकेश मेहर यांनी स्वतः हे काम आपल्या अंगावर घेतलं आणि त्यांनी महाविद्यालयाचे जे सेवक आहेत, ज्यांचं नाव आहे पन्नालाल पठारिया, या पठारियांना सांगितलं की मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, तुम्ही खुशबू पठारे यांचे जे पेपर आहेत हे पेपर तपासून द्या। शिपायाने काम हातामध्ये घेतलं। शिपाई असेसमेंट सेक्शनमध्ये गेले, तिथे त्यांनी पेपर तपासायला घेतले। पेपर तपासत असताना त्यांचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आणि हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला। हा व्हिडिओ शिपायाने काम विद्यार्थ्यांच्या हातामध्ये लागला। विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तिथले जे काही स्थानिक आमदार आहेत ठाकूरदास नागवंशी यांना दाखवला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। आता प्रश्न असा आहे की एखाद्या महाविद्यालयामधले पेपर जर एखादा चपराशी तपासत असेल, सेवक तपासत असेल, तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या शिक्षणाची गुणवत्ता काय असेल? जर पन्नालाल पठारिया सारखे सेवक आपले पेपर तपासत असतील, असेसमेंट करत असतील, तर विद्यार्थी भविष्यामध्ये काहीही लिहू शकतात आणि कशाही प्रकारे पास होऊ शकतात। तुम्ही हा जो व्हिडिओ बघितलेला आहे हा व्हिडिओ अत्यंत सिरियस आहे आणि हा व्यक्ती देखील आपण चपराशी आहेत या आविर्भावामध्ये नाही आहे, तर तो थेट आपण प्राध्यापक आहोत अशा आविर्भावामध्ये बसून हा व्यवस्थितरित्या पेपर तपासतो आहे। याच्या चेहऱ्यावर कसलीही गडबड नाही, कसल्याही प्रकारचं टेन्शन त्याला नाही किंवा कसल्याही प्रकारचं ताण देखील त्याने घेतलेला नाही आणि अशा अवस्थेमध्ये हा व्यक्ती अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये हा पेपर तपासतो आहे। त्याच्यामुळे कोणाला संशय येण्याची देखील शक्यता नाही। परंतु हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जेव्हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये लागतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटतं की आपण जे काही लिहिले ते जर एखादा सेवक तपासत असेल तर मग आपल्या लिहिण्याला काय अर्थ आहे, आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि हा व्हिडिओ त्यांनी स्थानिकच्या आमदारांनाही दाखवला। हा व्हिडिओ स्थानिकच्या आमदारांकडे गेल्यानंतर याच्यावरती चौकशी समिती बसली। खुशबू पठारे या प्राध्यापकीला सस्पेंड करण्यात आलं आणि जे काही पन्नालाल पठारिया आहेत या पन्नालाल पठारिया यांना देखील कामामधून काढून टाकण्यात आलेला आहे। आता हा जो सगळा प्रकार आहे हा सगळा प्रकार आपल्या उच्च शिक्षणामध्ये घडतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा करत आहोत आणि आपल्या देशामध्ये एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणण्याचा प्रयत्नही करत आहोत। जर असे प्रकार घडत असतील तर आपल्या देशामध्ये पूर्ण शिक्षण येईल का हा खरा प्रश्न आहे। याच्यावरती नियंत्रण कोणाचंही नाही। आता सध्या तर असं झालेलं आहे की अनेक महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा मिळतो आहे, अनेक महाविद्यालयांचं क्लस्टर युनिव्हर्सिटी होण्याची शक्यता आहे, अनेक महाविद्यालये खाजगी स्वरूपामधले आहेत, त्याच्यामुळं याच्यावरती कोणाचंही नियंत्रण असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं या देशामध्ये उच्च शिक्षणाचे भविष्यामध्ये काय होईल हे निश्चितपणानं सांगता येत नाही आणि म्हणून हे कुठे ना कुठे जर आपण थांबवू शकलो तरच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवू शकतो। परंतु जर असंच होत राहिलं तर उच्च शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची गुणवत्ता भविष्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून हा एक सिरियस विषय आहे। खरं तर अशी किती घटना घडतात आपल्या देशामध्ये हे निश्चितपणानं सांगता येत नाही, परंतु आता याचा फक्त एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ही घटना स्वतः विद्यार्थ्यांनी समोर आणल्यामुळे हे उघडकीस आलेली आहे। ही जर घटना महाविद्यालयाच्या एखाद्या प्राध्यापकाने उघडकीस आणली असती तर त्याचं काहीही झालं नसतं किंवा प्राचार्याने सांगितलं असतं की तुम्हालाही नोकरी करायची असेल तर करा, पण हे बाहेर काढू नका, जर तुम्ही हे बाहेर काढलं तर तुमची नोकरी आम्ही घालू, अशा प्रकारची धमकी देऊन त्याला शांत करण्यात आलं असतं। परंतु थेट विद्यार्थ्यांनी हे प्रकरण व्हायरल केल्यामुळं
याला महाविद्यालयांना दाबून दडपून ठेवता आलं नाही किंवा सरकारलाही याला दाबून ठेवता आलं नाही. ज्यावेळेस अशा प्रकार जनतेच्या हातामध्ये जातात तेव्हा उघडकीस येतात, परंतु प्रत्येक घटना ही जनतेच्या हातामध्ये जाईलच असं होत नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत जनतेच्या हातामध्ये हे प्रकरण जाणार नाही तोपर्यंत याच्यावरती कारवाई देखील होत नाही. जर ही महाविद्यालयीन स्तरावरती असती किंवा शासकीय स्तरावरती असती तर त्याला दाबण्याचं काम झालेलं असतं, परंतु असं जनतेच्या हातून मात्र होत नाही. आणि म्हणून जनतेच्या लक्षात आल्यामुळं हे बाहेर आलेलं आहे, परंतु अशा कितीतरी घटना आहेत ज्या जनतेच्या लक्षातच येत नाहीत किंवा त्या जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत. त्या तिथल्या तिथे दाबल्या जातात, दडपल्या जातात आणि अशा प्रकारचे कितीतरी महाविद्यालयामध्ये असेसमेंट होत असतील असा संशय देखील आपल्याला येऊ शकतो. परंतु हे सगळी प्रकरणं बाहेर येत नाहीत आणि त्याच्यामुळं आपण कुठे ना कुठे उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता देण्यासाठी चुकतो आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जर असेसमेंट होत असेल तर आपल्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल. आणि अशा कितीही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण आणल्या तरीही आपल्या देशाला काही फरक पडेलच असं काही नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला जर खऱ्या अर्थानं गुणवत्ता सुधारवायची असेल तर महाविद्यालयामधले हे प्रकार रोखणं तितकंच गरजेचं आहे. आणि महाविद्यालय खरं तर सगळीच महाविद्यालय शासनाच्या अंडर आणून त्याच्यावरती कंट्रोल देखील आणि चांगलं नियंत्रण देखील शासनाचं असलं पाहिजे. आपल्याला नेमकं ह्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.